आपण आलेलो आहोत आज जळगावच्या ॲग्रो वर्ल्डमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आता ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये रिव्हॉल्युशन होत आहे। सगळे शेतकरी मित्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली शेती करत आहे आणि उत्पन्न देखील वाढवत आहेत। उत्पन्न वाढल्याने त्यांना कमी भांडवल देखील लागतोय आणि जे मॅन पॉवरचा प्रश्न होता तर तो मॅन पॉवरचा प्रश्नसुद्धा राहत नाही मित्रांनो। म्हणून या ॲग्रो वर्ल्ड एक्झिबिशनमध्ये कोणकोणत्या तंत्रज्ञान नवीन आलेलं आहे जे शेतीमध्ये भविष्यात बदल घडणार आहे, तेच तंत्रज्ञान आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। तर मित्रांनो, आपण बघा जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड यांचा स्टॉल आहे इथं ॲग्रो वर्ल्ड एक्झिबिशनमध्ये। तर त्यांच्यामार्फत जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी त्यांनी आपल्या स्टॉलमध्ये दिलेल्या आहेत। सर नमस्कार। तर आमच्या शेतकरी मित्र परिवाराला तुम्ही सांगू शकता की तुमच्या स्टॉलच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत जे की भविष्यात टेक्नॉलॉजी ॲग्री रिव्हॉल्युशनसाठी खूप महत्त्वाचं ठरेल। फुल्ली ऑटोमॅटेड फर्टिगेशन सिस्टीम आहे, म्हणजे जे आपण खतं देतोय, जे शेतकरी मॅन्युअली देत होते स्वतःच्या हाताने किंवा फवारणी वगैरे ड्रिपच्या माध्यमातून तर देणारच, त्या ड्रिपच्या आधी आपण जे फर्टिगेशन मशीन बसवतोय ते फुल्ली ऑटोमॅटेड स्पिरिट प्रो कंट्रोलर किंवा इरिगेशन कंट्रोलरच्या साहाय्याने आपल्याला शेतात न जाता घरी बसून ॲपच्या थ्रू आपण ते फुल्ली ऑटोमॅटिक ऑनलाईन मोडनं तुम्ही मुंबईत बसून जळगावची शेती तुम्ही फर्टिलायझेशननं युक्त करू शकता। तर याच्यामध्ये कसं आहे, इकडून जे काही इनलेट सिस्टीम आहे तिथून जे पाणी येईल त्याचं एक्स्ट्रा प्रेशर कमी करण्यासाठी आपण तो त्याचा PRV प्रेशर रिलीज वॉल दिला आहे। प्रेशर रिलीज वॉल जेवढा आपल्याला रिक्वायर्ड प्रेशर आहे तेवढं तो आत पाठवेल। त्यानंतर आपण जे काही 2 फिल्टर दिलेत त्यात पहिला एक प्रायमरी फिल्टर आहे जैन घुमर आणि दुसरा आहे सेमी ऑटोमॅटिक स्मार्ट क्लीन फिल्टर, तो पण जैनचाच बनवलेला आहे। तर त्या दोन्हीमध्ये 125 मायक्रॉनपर्यंत जे काही फिल्ट्रेशन आहे ते होऊन पाणी वॉटर मीटरमधून ॲक्च्युली पंप थ्रू सक्शन होऊन ह्या फर्टिलायझेशन युनिटमध्ये येईल वेंचुरीमध्ये। आणि ते जे 2 रोटामीटर दिसत आहेत त्याला 2 टँक जोडलेले असतात ज्यातून फर्टिलायझेशनचं सक्शन होऊन वेंचुरीमध्ये पाणी आणि फर्टिलायझेशन मिक्स होऊन ही मेन सिस्टीमला या वॉल्सनं आपण वॉल्स थ्रू जाऊ शकतो। आणि हे वॉल्स देखील स्पिरिट प्रो कंट्रोलरमध्ये आपण त्याचं कंट्रोलिंग दिलेलं आहे। तुम्ही 15 मिनटासाठी 20 मिनटासाठी कुठल्या टायमिंगला चालू करायचं ते जरी दिलं तर त्यानुसार ते त्या वेळेला वॉल चालू होतात। तुम्हाला शेतात यायची गरज नाही आहे, फक्त 15 दिवसातून एकदा तुम्ही ते फर्टिलायझेशन मिक्स केलं त्या टँकमध्ये की त्यानंतर तुम्ही बिंदास्तपणे तुमची शेती खतांनी युक्त करू शकता। सर नमस्कार। सर काय तुमच्या स्टॉलमध्ये ज्या गोष्टी आहेत की कोणकोणत्या गोष्टी अशा तंत्रज्ञानाने त्यांनी आपल्या स्टॉलमध्ये ठेवलेल्या आहेत जे शेतीसाठी उपयोगी पडणार आहेत? सर नमस्कार, काय तुमचं नाव? माझं नाव चेतन महाजन, मी जळगाव जिल्हा मेट्रोजन बायोटेक प्रतिनिधी आहे। आपले मेट्रोजन बायोटेक कंपनी ही गांधीनगर गुजरात स्थित आहे। आपलं बनाना टिश्यू कल्चर प्लांट आहे। आपण शेतकऱ्यांना केळीचे रोप प्रोव्हाइड करतो। बरोबर। आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण जळगाव झालं, धुळे, नंदुरबार या भागात आपण काम करत आहेत। 30 ते 40 लाख रोपं आपले ॲग्रो वर्ल्डच्या माध्यमातून किंवा आपल्यासारख्या तरुणांच्या माध्यमातून जी प्रचार झाला तो चांगला झाला आणि त्याच्यामुळे आपण हे एवढं मोठं कार्य उभं करू शकतो। पण मग तुमच्या मेट्रोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कोणकोणते प्रोडक्ट आहेत जे तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता? आतापर्यंत आमचे G9 टिश्यू कल्चर, मतलब म्हणजे जे टिश्यू कल्चर आहेत त्याच्यामध्ये 2 व्हरायटी आहेत, एक G9 ग्रँड 9 आणि एक विल्यम्स। हे आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत होतो। आत्ता आमचं इकडे आम्हाला तुम्हाला नवीन दाखवतो, हे सॉईल टेस्टिंग मशीन पण आपण आणलेलं आहे। फार्मिंग ऑटोमेशन म्हणजे हे फक्त शेतकऱ्यांना आदेश नाही करत, बाकी इतर कंपन्यांचं असं असते की ते फक्त शेतकऱ्यांना एक मॅसेज फॉरवर्ड करते की तुम्ही हे काम करून या। हे जे ऑटोमेशन आहे आमचं फार्मिंग, हे प्रत्यक्षात काम करते। शेतकऱ्याला तिथं ऑटोमेशन आहे, ते पूर्ण मॅन्युअल ऑनलाईन ऑटोमॅटिक आहे 100%। तर एकंदरीत शेतकऱ्यांना त्याचा फायदा एक होतो की पुढे जे आपलं पीक आहे तर त्याला कुठल्या गोष्टी लागणार आहेत तर ते शेतकऱ्यांना सांगत असतात। जी सॉईल मॅनेजमेंट आहे, सॉईल टेस्टिंग तर अगोदर आम्हीच करून घेतो। बरोबर। आणि सॉईल मॅनेजमेंट जे आहे, वॉटर मॅनेजमेंट, फर्टिगेशन, हे ऑटोमेशन म्हणजे पूर्ण 100% होते त्याच्यात। तर पाहू शकता पूर्ण मेट्रोजनचं जे ग्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, तर त्यांच्या स्टॉलमध्ये आपण ज्या पाहिलेलं आहे तर त्यांचं पूर्ण ऑटोमेटेशन सॉईल टेस्टिंगपासून तर सॉईलच्या ज्या गोष्टी कोणकोणत्या लागतात तर सगळं ते प्रोव्हाइड करत असतात मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, आता ॲग्री एक्झिबिशनमध्ये हा जो स्टॉल आहे तर निर्मल सीड यांचा स्टॉल आहे। तर निर्मल सीड यांच्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेणार आहोत
काय विशेष गोष्टी त्यांनी आपल्या स्टॉलमध्ये ठेवलेल्या आहेत या जळगावच्या ॲग्रो एक्झिबिशनमध्ये. तर आपण त्यांच्या प्रतिनिधीसोबत बोलणार आहोत. नमस्कार सर, काय नाव आपलं? माझं नाव अजय शर्मा. सर, आमच्या शेतकरी मित्रांना सांगू शकता की निर्मल सीड्सने आपल्या स्टॉलमध्ये काय विशेष गोष्टी आणल्या आहेत नवीन? निर्मल सीड्स हे बियाणासाठी तर प्रख्यात आहेतच. ओके, ते तर पण माहिती नाव. निर्मलकडे जैविक प्रॉडक्टमध्ये पण खूप भरमार आहे ओके. आणि खूप चांगले प्रॉडक्ट आहे जे शेतामध्ये आता गरज आहे काळाची. त्या अनुषंगाने निर्मलने आपल्या शेतामध्ये हे जैविक प्रॉडक्ट वापरावे असं निर्मल सीड्सचं. कोणकोणते प्रोडक्ट व्हरायटी दाखवू शकता का तुम्ही आम्हाला? आमच्याकडे आता समजा हरभरा पिकाची लागवड होते, ओके. तर त्यासाठी आमच्याकडे ट्रायकोडर्मा हे बायोसंजीवनी म्हणून प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस बरोबर. असे 2 प्रकारचे बॅक्टेरिया येतात. हे जमिनीमधून तुम्ही त्या हरभऱ्याला किंवा कोणताही बियाणं असो, मका असो, हरभरा असो, आपले गहू असो, याला जर तुम्ही जमिनीद्वारे दिलं तर त्याच्यामध्ये मर रोग हे 100% तुमची थांबणार आहे. बरोबर. ते खूप चांगले असे प्रॉडक्ट आहे. त्याचसोबत आपल्याकडे रायझामिका म्हणून हे आपलं पॅटर्न प्रॉडक्ट आहे. हे मायक्रोरायझा असतं. हे जमिनीमध्ये तुमचे जे थांबलेले अन्नद्रव्य आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, तर त्याचं म्हणजे उचलण्याचं प्रमाण खूप चांगलं बूस्ट करण्याचं काम करतो. हे मायक्रोरायझा बुरशी हे मुळांवर वाढणारी बुरशी असते. बरोबर. असे आमचे जैविक प्रॉडक्ट आहे जे मार्केटमध्ये जर आले तर आपल्या शेताची पोत आहे, मातीची पोत आहे, सुधारण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत होते. बरोबर. आता मी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती की निर्मल सीड्स म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकरीपर्यंत त्यांचं बियाणामध्ये नाव गेलेलं आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्टॉलमध्ये. आपण बघू शकता की त्यांच्याकडे ज्या केळीच्या व्हरायटी आहेत त्या अनेक व्हरायटी त्यांच्याकडे आपल्याला दिसत आहेत. तर त्यांच्या प्रतिनिधीसोबत आपण बोलूया की कोणकोणत्या विशेष गोष्टी त्यांच्या या आपल्या स्टॉलमध्ये अवेलेबल आहेत. नमस्कार, मी उमाकांत पाटील, ॲग्रोनॉमिस्ट, राईज अँड शाईन बायोटेक पुणे. आमच्या कंपनीकडं आपले प्रचलित असलेली G9 ही जात आपण बघू शकतो. कमर्शियली जवळजवळ 3.5 कोटीचं आपलं प्रोडक्शन आहे G9चं. त्यानंतर आपली प्रचलित नवीन दुसरी व्हरायटी एलकी, त्यानंतर रेड बनाना आणि ब्ल्यू जावा अशा 4 व्हरायटी आहेत. आणि आपण पुढच्या वर्षी नवीन जॉर्डन, विल्यम, झेलिंग, इलॉन असे जिनोसरचे 5-6 व्हरायटी आपण लॉन्च करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, त्यांच्याकडे ज्या केळीच्या आहेत तर त्या विविध व्हरायटी आहेत मित्रांनो. तर त्यांची जी काही डिटेल्स असेल तर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला कोणत्या व्हरायटीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही जरी तुमचा जो माल आहे तर तो एक्सपोर्ट करायचा असेल, पॅकिंग करायचा असेल तर पॅकिंगसाठी आपण पाहू शकतो की पॅकअप युनिवर्स या नावाचा स्टॉल आपल्या ॲग्री एक्झिबिशन इथं आलेला आहे जळगावमध्ये. तर त्यांना आपण विचारणार आहोत काय विशेष गोष्टी त्यांच्या आहेत आणि कशा पद्धतीने त्यांची जी प्रोसेस आहे तर ती होत असते. तर नमस्कार सर, काय तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव विजय. तर मी पाहू शकतो की तुमच्याकडे जे पॅकिंग मटेरियल आहे की शेतकरी आपला माल एक्सपोर्ट करतो किंवा कुठे पॅकिंग करून पाठवत असतो, तर अशा गोष्टीसाठी तुमच्याकडे जे आहे तर ते अवेलेबल आहे. तर काय तुमच्याकडे विशेष आहे शेतकऱ्यांसाठी? बघा, आपल्याकडे तुम्ही बघत असाल पॅक युनिवर्स जो ब्रँड आहे तो जो तुम्ही काही एक्सपोर्ट करता, जे काही तुम्ही डोमेस्टिकमध्ये सप्लाय करता ती पॅकेजिंग बॉक्सेस आपण करतो. हे स्पेशली एका 5 प्लाय ऑटोमेटेड कंपनी पॅक युनिवर्सने आपला जी लाईन आहे ती ऑटोमेटेड लाईन आहे जी इंडियामध्ये हार्डली 3 ते 4 लोकांकडे असते. आणि पॅकेजिंगची डिझाईन आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता. तर खूप चांगले फीडबॅक आलेले आहेत, खूप चांगले फीडबॅक व्हिडिओ पण आलेले आहेत. ओके ओके. सर बघा, तुम्हाला जरी तुमचा माल डोमेस्टिक एक्सपोर्ट करायचा असेल, पॅकिंग करून चांगल्या पद्धतीने त्याला निर्यात करायचा असेल तर तुम्ही यांचं जे पॅकिंग मटेरियल आहे तर ते वापरू शकतात. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण श्री साईराम प्लॅस्टिक अँड इरिगेशन यांच्या स्टॉलसमोर आलेलो आहेत. मित्रांनो, इरिगेशन ही आता जी ॲग्रिकल्चरमध्ये तर ती महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. कारण जेवढेही आता इरिगेशन होतं आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने होतं आहे. शेतकरी मित्र अनेक अशा किलोमीटरहून आपली शेती इरिगेशनच्या माध्यमातून हाताळतो आहे. तर इरिगेशनमध्ये काय नवीन आणलेलं आहे तर आपण आता त्यांच्या प्रतिनिधींसोबत जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहोत की श्री साईराम प्लास्टिक आणि इरिगेशन यांच्याकडे काय नवीन गोष्टी इरिगेशनमध्ये त्यांनी आणल्या आहेत ज्या की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नवीन रिव्हॉल्युशन घडणार आहेत. तर आपण त्यांच्या प्रतिनिधीसोबत बोलणार आहोत. सर नमस्कार, काय आपलं नाव? सर मेरा नाम गौरव कुमार कश्यप है. सो सर, आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगू शकता की इरिगेशनमध्ये आपल्या श्रीराम ने काय आणलं आहे नवीन? अभी क्या है कि श्रीराम ने एक नया ऑटोमेशन रिलीज़ किया है. लगभग इसको 2 साल हो गए हैं श्रीराम के पास. ये ऑटोमाइजेशन सिस्टम क्या है, किसानों की जो ड्रिप लाइन चलती है उस ड्रिप लाइन को ऑटोमेटिक चलाने के काम आता है.
सबसे पहला एग्जाम्पल इसका ये होता है कि किसान भाई बरसातों में, जाड़ों में खेत में जाकर मैनुअली बॉल उठाना सर एक बार ध्यान देते हैं कि भाई एक फील्ड में मिर्ची लगी हुई है मान लीजिए, उसमें अगर फर्टिगेशन कर रहे हैं तो सिर्फ 10 मिनट के लिए ही हमें दवाई लगानी है। अब होता क्या है 10 मिनट में मान लीजिए 2 बार लाइट ब्रेक हो गई, 2 बार लाइट कट हो गई। अब किसान भाई ने टाइम तो ध्यान नहीं दिया उनका, तो उन्होंने कहा एक काम करो यार 10 मिनट और चला दो यार। तो वो जो टाइम मैनेजमेंट जो गलत हो रहा था ना, उस टाइम मैनेजमेंट को सुधारने के लिए क्या होता है उनकी फसल पे डायरेक्ट इम्पैक्ट पड़ता है। बिल्कुल पड़ता है। ऐसे ही उसमें इरिगेशन में भी इम्पैक्ट पड़ता है। होता क्या है, मान लीजिए आपको 1 घंटा पानी देना है, लाइट आपने 1 घंटे का प्रोग्राम बनाया, सुबह 10 बजे लाइट आएगी और 11 बजे तक मेरा पानी चले। मान लीजिए क्या हुआ कि 10:15 पर लाइट चली गई, 15 मिनट तो चला गया, बचे आपके 45 मिनट। तो 45 मिनट जब भी लाइट आएगी तो हमारा कंट्रोलर क्या करता है, सिर्फ 45 मिनट ही मोटर को चलाएगा, उसके बाद मोटर को बंद कर देगा। तो ये सबसे अच्छा इसका एडवांटेज है इसका एडवांटेज। दूसरे नंबर पे क्या है कि आप मोबाइल में आपको इंडिकेशन आ रहा है। दूसरे नंबर पे आप कहीं पे भी हो इन पूरे भारत में या पूरे वर्ल्ड में, आप उसको उससे ऑपरेट कर सकते हैं। तो सबसे अच्छा फ़ायदा किसान भाई का इस ऑटोमाइजेशन सिस्टम का ये है। तो ये एक छठा ऑटोमाइजेशन सिस्टम है, इरिगेशन प्लस फर्टिगेशन। दवाई भी ऑटोमेटिक लगेगी और सिंचाई भी ऑटोमेटिक होगी। सिंचाई में आप 1 से लेकर 12 बॉल तक ऑपरेट कर सकते हैं समय के अनुसार। लाइट ब्रेक होगी तो जब भी लाइट आएगी प्रोग्राम वहीं से चलेगा। स्किप नहीं करेगा। फर्टिगेशन में आपकी जो 1 HP या 2 HP की मोटर को टैंक भर के उसमें जो आप सक कराते हैं वेंचुरी से या अपने मोटर से खाद को, तो वो खाद भी आपकी मोटर जो होगी वो ऑटोमेटिक चलेगी। तो उस पर आप बोलते हैं फर्टिगेशन। एक होता है फ्लश टाइम, कि क्या होता है कि फर्टिगेशन के बाद जो किसान भाई 1-2 मिनट के लिए मोटर चलाते हैं जिससे कि दवाई जो है सारी निकल जाए, तो वो उसमें प्रोग्रामिंग में ऐड कर सकते हैं। तो आपका प्रीवेट फर्टिगेशन से पहले का टाइम और फ्लशिंग टाइम, फर्टिगेशन के बाद का टाइम और बीच में फ्लशिंग, तीनों ये प्रोग्राम ऐड होते हैं। इसका एक फ़ायदा ये है कि आप एक दिन में 2 प्रोग्राम बना सकते हैं। फॉर एग्जाम्पल किसान भाई ने कहा सुबह तो लगाऊंगा मैं अपने खेत में पानी और शाम को 4 बजे के बाद लगाऊंगा 10 मिनट दवाई। तो आप 2 प्रोग्राम बनाओ। एक प्रोग्राम आप इरिगेशन का बनाओ सुबह 10 बजे का, एक प्रोग्राम आप 10 मिनट का शाम का फर्टिगेशन का जो भी बनाना चाहते हैं शाम को 4 बजे का बनाओ। तो मोटर सुबह 10 बजे भी चलेगी और शाम को 4 बजे भी चलेगी। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे ॲड्रो ड्रिप वायरलेस ऑटोमेशन इरिगेशन किट आहे। तर त्याबद्दल आपल्याला श्रीरामवाल्याच्या प्रतिनिधींनी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। त्यांची जी डिटेल्स असेल मग ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड करेल। सो काही तुम्हाला अजून बेसिक क्वेश्चन असतील तर तुम्ही त्यांच्या प्रतिनिधीसोबत कॉन्टॅक्ट करून ते विचारू शकता। त्यानंतर हे बघा ही ती पूर्ण किट आहे ज्यात तुम्ही पाहू शकतात। आपण आता या किटची पूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो। ये देख सकते हैं कि ये जो एडॉप्टर है, ये जो किसान भाई के यहाँ जो बिजली आती है, किसान भाई कहते हैं सर मेरे यहाँ तो 3 फेज़ की लाइन आ रही है, मेरे यहाँ तो सिंगल फेज़ है। तो ये क्या होता है, अपने पास 3 फेज़ और सिंगल फेज़ दोनों से चलता है। दूसरे नंबर पे जो रिले है, ये रिले हमारी इरिगेशन की है। जब फर्टिगेशन के लिए मोटर जो होती है उसके लिए हम एक रिले एक्स्ट्रा लगा के देते हैं। ये सर्च प्रोडक्शन डिवाइस है। इसका कार्य क्या है, किसी कारण से बरसातों के दिनों में या कभी भी किसान भाई के यहाँ बिजली गिर जाती है खेत पे और पंप जल जाते हैं, तो ये क्या करती है सर्च प्रोडक्शन डिवाइस 190 से लेके 250 तक की वोल्टेज को के लिए ही लागू रहती है। उससे ज़्यादा जब जैसे आती तुरंत क्या कर देती, कट कर देती है। हमारा कंट्रोलर सिस्टम को प्रोटेक्ट कर लेती है और उसके किसान भाई की मोटर दोनों को बचा के रखती है। तो ये सर्च प्रोटेक्शन डिवाइस का सबसे अच्छा कार्य ये है। अभी एक किसान भाई के यहाँ समस्या और आई है सर कि सर हमारी 3 फेस मिला के 3 फेस की जो लाइन होती है दोनों फेस मिला के 270 बोल रहे थे, शायद 250 230 का ऐसा कुछ था, 230 220 पे हमारा पंप चलता है, लेकिन ऑटोमाइजेशन सिस्टम नहीं चलता है। ऐसे उनके किसी ऑटोमेशन में किसी समस्या आई। अपने ऑटोमेशन में क्या है कि हमारे पास ये जो 2-in-1 स्टेबलाइजर एडॉप्टर, ये सिंपल एडॉप्टर है, इसी के साथ हमने एक 2-in-1 AC स्टेबलाइजर एडॉप्टर बनाया है। उसका कार्य क्या है कि दोनों फेस मिला के अगर 190 भी किसान भाई के यहाँ वोल्टेज आएगी तो हमारा कंट्रोलर और उसकी मोटर दोनों रन करेंगे। ये हमने एक कम वोल्टेज में भी कम वोल्टेज होता क्या ना, किसान भाई कहते हैं सर हमारी पहले तो हम सिस्टम से पहले तो हमारे पास वोल्टेज कम थी, तब भी मोटर चलती थी। जब से आपका सिस्टम लगाया है तब से मोटर बंद हो गई, हमारी चलती नहीं है। क्योंकि क्या है कि ऑटोमाइजेशन सिस्टम जो डिज़ाइन किया गया है ना, वो 220 वोल्टेज से ऊपर के लिए डिज़ाइन किया गया है। 220 से नीचे किसी किसान भाई के यहाँ नहीं आती है, परंतु हमने किसान भाइयों की समस्या को मद्देनजर रखते हुए उसको हमने 190 तक पहुँचाया है और चलाया भी है। अभी मैं अपना एक छोटा सा परिचय देना चाहूँगा। बहुत बहुत धन्यवाद सर। आपका शुभ नाम? किशोर महाले,
किशोर आमचं, माली। टेक्निकल देखिए, किशोर म्हणून मेरा नाम चॅनल आहे। गौरव कुमार कश्यप है। मैं किशोर जी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा कि वो हमारे स्टॉल पे आए, और सबसे अच्छी बात यह है कि उनके माध्यम से किसान भाइयों को ये जानकारी मिल रही है। इस जानकारी, देखिए लगवाना ना लगवाना एक अलग बात है, लेकिन जानकारी होनी चाहिए कि मार्केट में चल क्या रहा है, हाँ, अभी नया क्या है? नया क्या आया है, वो नया ऐसा है क्या, वो हमारे काम का है या नहीं है। देखिएगा, ये सबसे अच्छी बात बताता हूँ मैं, जो आने वाली नई जनरेशन क्या आ रही है, किसान ये खेती से पीछे हट रही है, तो उस जनरेशन को दोबारा से उसमें इन्वॉल्व करने के लिए ऑटोमाइजेशन सिस्टम है, बहुत जरूरी है। देखिएगा, आपको एक एग्जांपल देना चाहूँगा ट्रैक्टर का। ट्रैक्टर पहले सिंपल ट्रैक्टर आते थे, अब ट्रैक्टर वालों ने एसी वाले ट्रैक्टर निकाल दिए, कैबिन बनाते हैं, एसी रहता है, जिससे कि क्या होगी, नई जनरेशन को दिक्कत ना हो, जो खेती से जुड़े रहे। सिमिलरली ऑटोमाइजेशन सिस्टम, आपको खेत पे जाके बाल को घुमाने की आवश्यकता बिल्कुल नहीं है, घर से मैनेज कर सकते हैं। आप ट्यूशन में बैठे बैठे मैनेज कर सकते हैं, कॉलेज में बैठे बैठे उसको मोटर को ऑन ऑफ कर सकते हो, खेत में पानी लगा सकते हो, पढ़ाई भी प्लस सिंचाई भी और प्लस दवाई भी, तीनों काम आप एक साथ कर सकते हो। और साथ में आफ्टर एजुकेशन आप अपना भविष्य बना सकते हो ऑटोमाइजेशन सिस्टम में। और नई तकनीकी के साथ जब भी आप अपनी खेती को करोगे, तो ये किसान भाइयों को मुझसे ज़्यादा जानकारी है कि वो जब भी नई टेक्नोलॉजी कहीं से भी अडॉप्ट करके लेके आते हैं ना, सोच समझ के अपने खेत पे लगाते हैं और उससे बहुत बढ़िया फ़ायदा उठाते हैं वो। तो मैं बहुत किशोर जी का पुनः धन्यवाद कहना चाहूँगा अपनी श्री राम की टीम की तरफ से, और साथ में ऑटोमेट इरिगेशन प्राइवेट लिमिटेड की टीम की तरफ से, कि जिसमें मैं कार्यरत हूँ। मेरा नाम गौरव कुमार कश्यप है। हम शायद किशोर जी पिछले साल भी मिले हैं, सही बात और है। वो वीडियो मेरे पास अभी भी है। सही बात मैं कल इन्हीं से जिक्र कर रहा था कि वो आए नहीं यार, पता नहीं आएंगे नहीं आएंगे, या मैं कहीं इधर उधर ना हो जाऊँ, तो वो सही वीडियो भी बात मेरे पास पिछले साल वाली भी अभी भी सही है, बात वो है। अगर व्हाट्सअप में मैं आपको सेंड भी कर दूंगा, है ना। बहुत चलो, बहुत बहुत धन्यवाद और मैं थैंक आपको यू। एक नंबर भी देना चाहूँगा, जो डिटेल्स होगी वो डिस्क्रिप्शन में दे दूंगा मैं। अच्छा, तो डिस्क्रिप्शन में दे दूंगा व्हिडिओ के, तो आपसे कॉन्टॅक्ट करेंगे जो भी हमारे किसान भाई, आमचे शेतकरी मित्र जे असतील तर ते यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात। यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। तर खूप खूप आभारी तुमचा, आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही मार्गदर्शन केलं, तुमच्या सिस्टमबद्दल सांगितलं, कारण येणारी जी पिढी आता तर ॲग्रिकल्चरकडे ते एक संधी म्हणून बघताय, आणि संधी म्हणून बघितल्यानंतर जी युवा पिढी, तर ती युवा पिढी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली शेती करते, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करायचं जरी म्हटलं तर त्यासाठी आपल्याला ही जी श्रीरामचं ऑनलाईन आणि ॲटोमॅटिक इरिगेशन सिस्टम आहे, तर ते इरिगेशन सिस्टम तुमच्या शेतीमध्ये नक्की बसा शेतकरी मित्रांनो। आणि आपण आता उभे आहोत जिरॉन म्हणजेच चांगले जीवन यांच्या स्टॉलवरती। तर कोणकोणत्या गोष्टी त्यांच्या स्टॉलमध्ये आहेत, ज्यात आपण पोल्ट्री खाद्य असतील, पशुखाद्य असतील, तर या संबंधी जे प्रोडक्ट आहेत, तर त्या प्रोडक्टची माहिती आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, काय नाव आपलं? माझं संजय मुळतकर। सर, आमच्या शेतकरी मित्रांना सांगू शकता की तुमच्या स्टॉलमध्ये शेतकरी मित्रांसाठी कोणकोणते नवीन जे प्रोडक्ट आहेत तर ते आलेले आहेत मार्केटमध्ये? हॅलो, नमस्कार। आपल्या याच्यातमध्ये सगळ्यात पहिले महावीरा झुरॉन RM फॉस्फेट अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपण एक नवीन खत तयार केलेलं आहे की महावीरा झुरॉन म्हणून। याच्यामध्ये फॉस्फरस सोबत आपण कॅल्शियम, सल्फर, झिंक, बोरान आणि मॅग्नेशियम असं फोर्टिफाईड आपण असं एक खत बनवलेलं आहे 50 किलो, आणि शेतकऱ्यांना परवडणारं असं 625 रुपयामध्ये आपण 25 किलोची बॅग उपलब्ध केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण आता याच्यामध्ये नवीन एक पॉवर प्लस म्हणून आपण झुरॉन पॉवर प्लस म्हणून एक प्रोडक्ट आणलेलं आहे 50 किलोमध्ये। तर जवळपास शेतकऱ्यांची जवळपास प्रति एकर म्हटलं तर 50% खतावरचा खर्च कमी होतो, आणि उत्पन्नामध्ये चांगली वाढ होते, पिकांवर रोगराई कमी येतं, आणि जवळपास फार कमी वापरल्यानं त्यांच्या याच्यामध्ये उत्पन्नामध्ये क्वालिटी आणि उत्पन्नामध्ये सुधारणा होते। जे क्वालिटी आहे तर ती तुमच्या या प्रोडक्टमध्ये दिसून येते। बिलकुल। त्यानंतर मी बघू शकतो की पशुखाद्यामध्ये तुमच्याकडे काय काय गोष्टी आहेत? बिलकुल बिलकुल। पशुखाद्यामध्ये आपण न्यूट्रीहड, महावीरा न्यूट्रीहड झुरॉन पशु आहार म्हणून आपण कांडी ढेप म्हणून मार्केटला आणलेली आहेत। तर यामध्ये आपण पशुखाद्याच्या ह्याच्यामध्ये 36 प्रकारचं धान्य सोबत त्याच्यामध्ये 6 प्रकारची केक आणि 17 प्रकारचं मिनरल्स, गाईला लागणारं कॅल्शियम, झिंक, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स ॲड केलेले आहेत। आणि याच्यामध्ये दूध वाढीसाठी, SNF वाढीसाठी हे एकदम चांगलं आहे। पशूंचा आहार, सुधारित आहार, त्याच्यानंतर तिचं बॉडी हे दुरुस्त होते, आणि त्याला धीरे धीरे त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होते, दूध आणि मी एक उत्पन्नामध्ये। प्रश्न विचारतो की दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे का? बिलकुल बिलकुल। आता बरेच शेतकरी इथे वापरत आहेत, आणि या अगोदरपासून वापरत आहेत। प्रत्येक शेतकरी आम्हाला येऊन सांगतो की सर तुम्ही खूप चांगलं प्रोडक्ट बनवलेलं आहे आमच्या त्याच्यामध्ये दुधाची वाढ तर होतच आहे, वेळेवर ती गाभण राहायला सुरुवात झालेली आहे, फर्टिलिटी वेळेवर होती, आणि डिलिव्हरीसुद्धा त्याच्यामध्ये वेळेवर होती। आता ह्या आणि दुधामध्ये सुद्धा उत्पादनामध्ये त्यांची 10% वाढ झालेली आहे, असे आम्हाला शेतकरी सांगतायत। तर शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे जेवढी पशुखाद्य
खाद्याचे प्रोडक्ट आहे तर ते त्यांनी आपल्याला ती माहिती दिलेलीच आहे. आपण त्यांची जी डिटेल्स आहे तर ती आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावणार आहोत. म्हणजे तुम्हाला या संबंधित काही डाऊट असतील तर त्यांच्या प्रतिनिधीसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता शेतकरी मित्रांनो.